मित्राय नमः. माघ शुद्ध सप्तमीला रथसप्तमी असं म्हणतात. सूर्यानं गती बदलायला ज्या दिवशी सुरुवात केली तो हा दिवस. त्या दिवशी हरणं जोडलेला रथ त्याने बाजूला ठेवला आणि 7 घोडे जुंपलेल्या रथात तो बसला. रथी तो सारथीही तोच, पण रथाच्या वेगात आता फरक पडणार असतो. त्याच्या धीम्या गतीमुळे दिवस आता मोठा होणार असतो आणि रात्र लहान होणार असते. त्या 7 रथांच्या घोडे जुंपलेल्या सूर्यरथाची पूजा त्या दिवशी केली जाते. महाराष्ट्रात त्या दिवशी अंगणात किंवा सोयीस्कर जागी रक्तचंदनानं किंवा रांगोळीनं सूर्यनारायणासहित 7 अश्वांचा रथ रेखाटून त्याची पूजा केली जाते. त्याच्याजवळ गोवऱ्यांचा एक अग्निकुंड करून त्यावर दूध किंवा दुधाची खीर शिजवतात आणि त्या खिरीचा सूर्याला नैवेद्य दाखवतात. प्रांत भिन्नता, आचार भिन्नता असल्यामुळे विविध प्रकारांनी सूर्याची उपासना निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या प्रकाराने होते. भारतात निरनिराळे उपासना ग्रंथ आहेत. त्यात शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य आणि सौर हे 5 प्रमुख पंथ आहेत. सौर पंथ खूप प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. वेदकालीन लोक उषा, रात्री, पर्जन्य, सूर्य असे निसर्ग देवतांच्या निरनिराळ्या स्वरूपाचे उपासक होते. त्यात सूर्य हा त्यांना जाणवलेला पहिला कल्याणकर्ता जगतचालक होता. सूर्य हा जगाचा आत्मा आहे, सूर्य हा जीवनदाता आहे. या श्रद्धेनं त्यांनी सूर्यपासनेला अधिक महत्त्व दिलं आहे. दैनंदिन कार्यक्रमात त्रिकाल संध्येच्या नावानं सूर्योपासनाच करायची असते. सूर्यनमस्कार हे सूर्याची 12 नावं घेऊन साष्टांग नमस्कार घालण्याचं नियमित व्यायामतंत्र ही उघड सूर्योपासना आहे. गायत्रीचा जप हा सूर्याच्या तेजाला आवाहन करणारा एक प्रभावी मंत्र आहे. सूर्य म्हणजे ओज, सूर्य म्हणजे तेज, सूर्य म्हणजे कार्य, सूर्य म्हणजे बुद्धी, सूर्य म्हणजे पराक्रम आणि सूर्य म्हणजे बल अशी आपली धारणा आहे. त्यामुळे सौरपंथ निराळा असूनही सर्वसामान्यपणे सगळीकडे सूर्याची उपासना व्रतवैकल्य होत असतात. सूर्याची मंदिरं आणि मूर्ती विशेष नसूनही सूर्यपूजा सरसकट केली जाते, कारण सूर्यमूर्तीची तशी आवश्यकताच नाही. जो प्रत्यक्ष त्याच्या अंगणात, ओसरीवर, गच्चीवर रोजच्या रोज दिसत असतो. सूर्य हा आपला खराखुरा मित्र आहे. नित्य नेमाने प्रातःकाळी आपल्या उबदार किरणांनी संपूर्ण सृष्टीला जाग आणणारा, आपल्या उदयोन्मुख रमणीय स्वरूपानं मानवाला शारीरिक आणि मानसिक प्रसन्नता देऊन त्याला त्याचं दैनंदिन कार्य सुरू करण्यास प्रवृत्त करणारा, माध्यान्नी थोडा प्रखर असला तरी संध्याकाळी परत त्याचं अरुण मनोहर दर्शनानं आपला निरोप घेणारा हा सूर्य आपला स्वामी, आपला सखा, आपला संरक्षक, आपला जीवनाधार आणि दृश्य स्वरूपातला प्रत्यक्ष ईश्वर वाटणं स्वाभाविक आहे. सृष्टीच्या जीवनात नियमित विकास उपसंहाराचं चक्र चालवणारी ती एक महाशक्ती अत्यंत झळझळीतपणे समोर विराजत असलेली पाहिली की इतर वैदिकांनी त्याच्या स्तुतीच्या रचना केलेल्या आहेत. इतर निसर्ग देवतेंच्या तुलनेनं सूर्याला आखीव रेखीव असं झळाळणारं रंगरूप आहे. त्याचं रूप विश्वदर्शी आणि कार्यही विश्वव्यापी आहे. त्यामुळे त्याच्यापासून आर्यांनी स्वास्थ्याची मागणी केली. जीवन रसरसलेलं निरामय हवं असेल तर देह आरोग्याने सुदृढ हवा, असं सतत उत्साहानं आणि उल्हासानं सळसळणारं मनही हवं, कारण शरीर आणि मन याचा अनोन्य संबंध आहे. अध्यात्मविद्या ही या दोन्हीच्या गोष्टींच्या अनुकूलतेतच प्राप्त होणारी विद्या आहे. दुबळ्या शरीराला भगवद्गीता समजायचीच नाही आणि समजली तरी त्याचा उपयोग नाही. म्हणून आयुष्यात कोणतंही श्रेष्ठत्व प्राप्त करून घ्यायचं असेल तर देह आणि मन या दोन्हीतही आरोग्य नांदायला हवं. धर्म, अर्थ, काम किंवा मोक्ष या साऱ्या पुरुषार्थाच्या साधनेचं शरीर हे एकमेव साधन आहे. त्याचा पाया आरोग्यप्राप्ती हाच आहे. चैतन्याचा साक्षात जिव्हाळा अशा सूर्यनारायणाशिवाय आरोग्यदाता दुसरा कोणीच नाही. आर्यांनी म्हणूनच त्याच्याजवळ आरोग्य मानलेलं आहे. वैदिक सूर्यापासून आर्य आरोग्य मागतात. ते आरोग्य म्हणजे केवळ रोगाचा अभाव नाही, तर देहात जीवनशक्तीचा आणि मनात जीवन चैतन्याचा उसळता संतत स्रोत
रोग निवारणापेक्षा रोग प्रतिकारक्षम शरीर प्रकृती म्हणजे आरोग्य कुठल्याही बाह्य वनस्पती किंवा औषधींच्या साह्याशिवाय केवळ बलिष्ठ जीवनशक्तीच्या जोरावर रोगावर विजय मिळवणं, यासाठी त्यांनी सूर्याचं सहाय्य मागितलं. त्याच्या निरनिराळ्या स्वरूपामधील जीवनशक्ती ग्रहण करण्याचा प्रघात सुरू ठेवला. उदय असताचा सूर्यप्रकाश, सूर्याची उष्णता, ऊन या सर्वाचा त्यांनी उपयोग करून घेतला. नाना धार्मिक आणि दैनंदिन विधी त्यात बसवले. उगवत्या सूर्याला साक्षी ठेवून त्यांनी नदी जलाशयाच्या तीरावर उघड्या अंगाने त्याला अर्घ्य दिलं. त्रिकाल संध्यार्चन केलं. त्याच्याच समोर पितृर्पणही केलं. त्याच्यासाठी जप अनुष्ठान केली आणि तो नमस्कार प्रिय देव आहे अशी कल्पना करून तो उदयाचलावर येत आहे अशी संधी साधून त्याला निरनिराळ्या 12 नावांनी संबोधून अष्टांगाला व्यायाम घडवणारे सूर्य नमस्कार घातले. सर्व दिशांची सूर्यशक्ती आपलं संरक्षण करत आहे या श्रद्धेने सूर्योपासनेचा मार्ग हा त्यांनी पुढल्या पिढ्यांसाठीही प्रस्तुत केला. आणि त्यांनीही सविता सूर्यनारायण आपलं आरोग्य रक्षण करीत आहे असा अनुभव घेत तेच व्रत पुढे चालवलं. मार्तंड तेजाच्या पुत्रप्राप्तीच्या कामनेनं समर्थांच्या माऊलीनं लोकमान्य टिळकांच्या मातुश्रीनं हा तेजोमय वसा घेतलेला होता. देह आणि मनाच्या आरोग्याबरोबर आर्यांनी आणखीन एक महत्वाची गोष्ट सूर्याजवळ मागितली, ती म्हणजे बुद्धी. देह आणि मन ही सर्व चिन्मय सृष्टीला मिळालेली ईश्वरी देणगी आहे. पण मनुष्यावर त्याची अधिक कृपा, कारण त्यालाच केवळ त्याने बुद्धी दिली. बुद्धीच्या श्रेष्ठ कनिष्ठपणावर मानवी आयुष्याची उभारी आणि त्याचं भविष्य आधारित असतं. समाजधुरीण, द्रष्टे, विचारवंत, सेनानी, शासक हे सर्व समाजाचे बुद्धी स्वरूपच असतात. समाजाला योग्य मार्गावर ठेवून त्याचा विकास करणं, त्याचं कल्याण करणं हे त्यांच्यावरच अवलंबून असतं. समर्थांनी या बुद्धीचं महत्त्व नेमकं ओळखलेलं होतं. म्हणूनच त्यांनी अस्मानी सुलतानीत हवालदिल झालेल्या जनतेसाठी कुणी त्राता उरला नाही, कुठं जावं अशी दिशा उरली नाही. त्यांना अन्न नाही, वस्त्र नाही, निवारा नाही अशी प्रत्यक्ष स्थिती पाहिली आणि त्यांच्यासाठी कळवळा उत्पन्न झालेल्या समर्थांनी काय मागितलं असेल तर बुद्धी दे रघुनायका, जी बुद्धी नराचा नारायण बनवू शकेल अशी प्रचंड सामर्थ्यवती आहे, ती लाभली की सारी दुरिते एकदम नाहीशी होतील या विश्वासानं त्यांनी ईश्वराजवळ बुद्धीची याचना केली. बुद्धीने सर्वही होते बुद्धिदाता नारायण, हा बुद्धिदाता नारायण म्हणजे सूर्यनारायण होय. बुद्धीला दैवी प्रेरणा देणारा म्हणूनही सविता सूर्यनारायणाचीच आराधना आर्यांनी केली. सविता आणि सूर्य ही 2 नावं किंवा संकल्पना त्यांनी सूर्याला दिल्या. सूर्य बुद्धी देवता आहे, तर त्याचं सविता स्वरूप अंतरंगात प्रविष्ट होऊन बुद्धीला दैव्य प्रेरणेची जोड देतं. बुद्धी आणि भावनेचा संगम होतो, भावनेचा संबंध मनाशी येतो, मनाचा स्वामी चंद्र अशी समजूत आहे. पण सौर सूक्तात चंद्रालाही सूर्याचं स्वरूप मानलेलं आहे. सूर्य आपली शक्ती चंद्रावरून परावर्तित करून पाठवतो, म्हणजे सूर्यरूपानं जो देहाला चैतन्य देतो तो सविता स्वरूपानं भावनांचं जागरण करतो. म्हणून देह, मन, बुद्धी आणि भावना यांचं आरोग्य राखणारा, संगोपन करणारा सूर्य अशी प्रत्येकारी कल्पना आर्यांनं सांगून ठेवली. ती प्रत्यक्षातही उतरली. सूर्य उपासनेचा संप्रदाय असा निर्माण झाला. या त्यांच्या तत्वज्ञानात गूढ, गहन असं काही नाही. प्रत्यक्ष अनुभव किंवा प्रचिती जिथे बोलली गेलेली आहे असं ते उघडं पुस्तक आहे. तरी सौर संप्रदाय हा आपल्या देशात जवळजवळ लुप्तप्राय अवस्थेत आहे. श्रीकृष्णपुत्र सांबानं मुलतानमध्ये सूर्य मंदिर बांधलं आहे. त्याचा असाध्य रोग सूर्योपासनेमुळे बरा झाला आणि हर्षवर्धनाच्या महासभेतील महाकवी मयूर सूर्योपासनेमुळे कुष्ठ व्याधीमुक्त झाला. नंतर त्याने सूर्यशतक हे काव्य रचलं. कोणार्कचं सूर्यमंदिर, काश्मीरचं मार्तंड मंदिर आणि गुजरातमधील मोढेराचं सूर्य मंदिर खंडित अवस्थेत उभी आहेत. सौर उपासनेचं महत्त्व विज्ञान परत एकदा पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे.
पण सूर्याच्या अधिदैविक स्वरूपाचं महत्त्वही टिकवलं जाणं जरुरीचं आहे. कारण मनुष्य मात्राला सुदृढ शरीर, निकोप मन, निर्मळ बुद्धी आणि विश्वाला कवेत घेईल अशी प्रेमभावना देणारा सूर्य हा खऱ्या अर्थानं जगाचा जीवनदाता आहे.